यानंतर बघूया उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली। मात्र या घोषणेनंतर महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटलंय। काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ठाकरेंच्या पक्षावर जाहीर टीका केली आहे। बघूया नेमकं घडलंय तरी काय। आपले खासदार निवडून दिले होते, आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे ना। एका निष्ठेने आणि जिद्दीने जिंकणारच या निष्ठेने अमोल लढतोय। महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। आता सुद्धा मी तुम्हाला उमेदवार दिलेला आहे ना। ठाकरेंच्या या घोषणेमुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मात्र त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे। काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांसोबतच ठाकरेंच्या पक्षावर देखील शरसंधान साधलं। संजय निरुपम यांचा ठाकरेंवरती निशाणा। काल संध्याकाळी शिल्लक शिवसेना प्रमुखांनी अंधेरीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली। हे असं कसं झालं असे मला रात्रीपासून फोन येत आहेत। महाविकास आघाडीच्या 2 डझन बैठकांनंतरही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही। ज्या 8 ते 9 जागा शिल्लक आहेत त्यामध्ये या जागेचाही समावेश आहे असं मला महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या काँग्रेसमधल्या सहकाऱ्यांनी सांगितलंय। मग शिवसेनेनं उमेदवाराची घोषणा करणं म्हणजे आघाडी धर्माचं उल्लंघन नाही का, की काँग्रेसला हिणवण्यासाठी हे जाणीवपूर्वक करण्यात आलंय? काँग्रेस हायकमांडनं यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे। शिवसेनेनं ज्याची उमेदवारी जाहीर केली आहे तो कोण आहे? खिचडी घोटाळेबाज आहे। त्यानं खिचडी कंत्राटदाराकडून चेकनं लाच घेतली आहे। अशा घोटाळेबाज उमेदवाराचा काँग्रेस आणि शिवसैनिक प्रचार करणार, असा थेट सवाल निरुपम यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करून उपस्थित केलाय। जोपर्यंत महाविकास आघाडीची सीट शेअरिंगवर मीटिंग चालू आहे, जोपर्यंत मतदारसंघाबाबत एक फायनल डिसिजन झालेला नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाचे प्रमुख छोटे बडे नेते कडून कुठल्याही उमेदवाराची घोषणा नाही झाली पाहिजे, एवढाच माझा आक्षेप आहे। गेल्या वेळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेची जागा शिवसेनेनं जिंकली होती। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं या जागेवरती दावा केला होता। आता उमेदवारी जाहीर करत महायुतीवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण असे असंख्य काँग्रेस पक्षावरती जर असलेले आरोप असेल आणि निकष आरोपांवरती जर करायचं असेल तर मला वाटते अनेकांचे बदल बोलता येईल। आणि हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे, कारण उत्तर पश्चिम ही जी आमची सिटिंग सीट आहे, अर्थात आदरणीय पक्षप्रमुखांनी ज्या अर्थी त्यांना दिलेली आहे वरिष्ठ स्तरावरती याची चर्चा झालेली आहे। महाविकास आघाडीत जागा वाटपाची खलबतं सुरू आहेत। काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे अद्याप जागा वाटप जाहीर होऊ शकलं नाही। अशातच उद्धव ठाकरेंनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी उघड झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।